नागपुरातील हिंसाचारानंतर अमरावतीतही अलर्ट. पोलीस आयुक्तांची रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त. अमरावती शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात महत्त्वाची बैठक. नागपुरातील प्रकरणात काही पोलीस जखमी, बावनकुळेंची माहिती तर मुख्यमंत्र्यांकडून आरोपींवर कडक कारवाईचे आदेश. नागपूर घटनेची सरकारकडून गंभीर दखल. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला रवाना. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार तातडीने नागपूरला रवाना. नागपूर आड्यानंतर पोलिसांचे रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री प्रकरणाची सर्व माहिती आज सभागृहामध्ये देणार. दगडफेकीनंतर नागपूरच्या महाल परिसरातील रस्त्यावर दगडांचा खच. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या दगडांची सफाई. ट्रॅक्टर भरून दगड महापालिका कर्मचाऱ्यांनी हटवले. नागपूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर नागपूरकरांमध्ये भीती. नागपुरात काल रात्री 2 गटात राडा. अनेक गाड्यांची तोडफोड, घराची जाळपोळ. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा बच्चू कडू यांच्याकडून निषेध. मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल होणं दुर्दैवी, बच्चू कडू यांचं वक्तव्य. नागपूरच्या घटनेनंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात शांतता. रात्रभर अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची शहरात गस्त. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त. भारत शेतीमध्ये एआयचा वापर वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिल गेट्स यांची दिल्लीत भेट. एआय तंत्रज्ञानावर झाली सविस्तर चर्चा. अमरावतीत संजय खोडके समर्थकांचा जल्लोष. संजय खोडके यांना विधान परिषदेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद साजरा. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत, लाडू वाटप करत जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा 1 जूनपासून सुरू. या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मुंबईत वाढणाऱ्या तापमानामुळे हिरवळ वाढण्यावर भर. आता गच्चीवर उद्यान असणं बंधनकारक. नव्या इमारतींमध्ये टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक. आजपासून माथेरान बेमुदत बंद. पर्यटकांच्या लूट होत असल्याचा संघर्ष समितीचा आरोप. पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक. नांदेडमध्ये 2 दिवसीय जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सवाला सुरुवात. 80 स्टॉलच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान आणि पिकांचे प्रदर्शन. वाघदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया. रेल्वे रुळाचं काम करत असताना फुटली पाईपलाईन. ठाण्यातील उपवन येथील टोबाज बार आणि रेस्टॉरंटवर महानगरपालिकेची तोडक कारवाई. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत करण्यात आली कारवाई. पैठणमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते करण्यात आले न्यायालयाचे उद्घाटन. नांदेड जिल्हा परिषदेचा 22,26,76,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्थसंकल्प सादर. वांगणी बदलापूर रोडवर भीषण अपघात. कारची बाईकला धडक. अपघातात 3 जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळ रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत चिमुकला गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. दुचाकीस्वार फरार. विक्रोळीत गोदरेज सिग्नलजवळ मोटर कारचा भीषण अपघात. 1 जण गंभीर जखमी. जखमीवर जवळील गोदरेज रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.